माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. थोडे कृपावंत, थोडे कृपावंत, बाळवचनी देण्याचित्त, थोडे व्हावे कृपावंत, बाळवचनी देण्याचित्त. वय अनुभव थोर श्रेष्ठ आपुलाधिकार, वय अनुभव थोर श्रेष्ठ आपुलाधिकार. धनमान आपुली सत्ता, मी तो कणही ना पुरता, धनमान आपुली सत्ता, मी तो कणही ना पुरता. दीन बोले तरी हे वचन, पटता मानावे प्रमाण, दीन बोले तरी हे वचन, पटता मानावे प्रमाण. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. देह धरणे का हो लागे, काळ का लागे हो मागे, देह धरणे का हो लागे, काळ का लागे हो मागे. माय बाप नाही हाती, पराधीन अवघे होती, माय बाप नाही हाती, पराधीन अवघे होती. भेट गाठ स्थिती याला, जीव जन्माने बांधला, भेट गाठ स्थिती याला, जीव जन्माने बांधला. अवघ्या बंधांचे कारण कोणी काढावे शोधून, अवघ्या बंधांचे कारण कोणी काढावे शोधून. दीन म्हणे हे ना करणे, पुन्हा जन्मा यावे त्याने, दीन म्हणे हे ना करणे, पुन्हा जन्मा यावे त्याने. माझी विनवणीची वाणी, तुम्ही ऐकावी सज्जनी, 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 तुम्ही ऐकावी सज्जनी. ध्यानी पोटास घालावे, त्यास ज्यानी पोटास घालावे, त्यांचे दास लागे व्हावे. ज्यानी दाखविली माया, त्याना द्यावी लागे काया, ज्यानी दाखविली माया, त्याना द्यावी लागे काया. कोणाचे ना काही घ्यावे, कैसे जीवन चालावे, कोणाचे ना काही घ्यावे, कैसे जीवन चालावे. देणे चुकवूनी जगावे, ओझे वाढते स्वभावे, देणे चुकवूनी जगावे, ओझे वाढते स्वभावे. दीन म्हणे काही करा, आपुली आपण सुटका करा, दीन म्हणे काही करा, आपुली आपण सुटका करा. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, ऐकावी सज्जनी. बस. प्रस्तावना केली. दोन पहिल्या अभंगामध्ये आपली स्थिती कशी आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न केला.
अशीच प्रत्येकाची आहे असं म्हणण्याचा अभिप्राय नाही. बहुतेक अशी असते असं दिसतं. आपली तरी आहे की ज्यांनी पोटास घालावे त्यांचे दास लागे व्हावे, ज्यांनी दाखवेली माया त्यांना द्यावी लागेल माया, कोणाचे ना काही द्यावे तोही मार्ग नाही. इथून मार्गांची सुरुवात झाली. मार्गांची जी सुरुवात म्हणतो मी आपल्याला पुढच्या 3 श्लोकामध्ये 3 अभंगामध्ये मार्गांची सुरुवात आहे. त्याची प्रास्ताविक किती आहे. जसं एखाद्या अध्यायाचा दंश असतो म्हणतात. पूर्वीच्या 9व्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायाचा दंश असतो, म्हणजे त्याचा थोडा सूत्रपात केलेला असतो. तसं इथे मार्गाचा सूत्रपात आहे. पुढचे जे अभंग आहेत त्याचे सूत्रपात इथे केलेलं आहे की एक मार्ग असा वाटतो की हे भानगडीत पडूच नाही, धरणे चुकवून जगावे, ओझे वाढते स्वभावे. तो काही मार्ग नाही. माणसांच्यावर कर्ज फेटत नाही झाली म्हणजे माणसं गाव सोडून पळून जाणार. आपण घटना केल्या असतील, त्यांनी ते चुकत नाही. तिथे नाही तिथे कुठेतरी ते मागे लागतंच. जे फेडावं लागतं ते सुटत नाही. माणसाला वाटतं की असं सुटलं, दुसऱ्या प्रकाराने हजर होईल पण त्याला सोडत नाही ते. तर त्यामुळे देणे चुकवून जगावे असं जर कल्पना असेल म्हणजे ही मार्गाची आपली सुरुवात झालीची. ओझे वाढते स्वभावे असा अनुभव येतो. त्यामुळे ते चुकून चुकत नाही. तिने म्हणे काही करा आपली आपण सुटका करा. तर ही आपल्याला केलेली प्रार्थना. त्याच्यानंतरच्या 4थ्या अभंगामध्ये आज आपण ते बघतो ते तर 4था 5वा 6वा हे तीनही आपापले मार्ग आहेत यातून बाहेर पडण्याचे. हे सगळं मनुष्य एवढ्या जाणीवपूर्वक करतो असं नाही, असं म्हणायचं नाही एवढं जाणीवपूर्वक करतो, पण ते अजाणता सुद्धा हे करीत असतो, नकळत तो करीत असतो. जसं सगळं माणसाला तत्वज्ञान कळतं असं नाही, पण वागण्यामध्ये ते येतं. मनुष्य कशाला किती किंमत देतो, त्याला मूल्य व्यवस्था आहे. आधी एवढी त्याला कळत नसेल पण त्याला मूल्य करता येतं. हे जसं आहे की कशाला महत्व आहे आणि कशाला नाही हे ठरवतो मनुष्य. त्याला मूल्य नावाची व्यवस्था आहे आणि ती तत्वज्ञानात आहे आणि त्याचं उगम कशात आहे हे काय माहिती नाही, त्याला मूल्य करतात. हे जसं आहे तसंच मार्ग सुद्धा त्याला काढता येतात आणि तो आपल्या परीनं मार्ग काढत असतो. आता हे जे जीवन वाट्याला आलं ते पुरं करायला काय करता येईल ही सुरुवात आहे त्याची. ती ह्या 4थ्या आणि 5व्या शेवटच्या कडव्यामध्ये जी आली 3ऱ्या अभंगाच्या की देणे चुकवणी जगावे हा एक मार्गच आहे. तर तो करायचा प्रयत्न केला तर वाट्याला आलेली सक्तीची गोष्ट म्हणू त्याला सध्या सक्तीची म्हणू. ती सक्ती आहे की संधी आहे हे आपण ठरवायचं आहे. काही गोष्टी सक्तीच्या संधीच्या असतात, ते वाटतात सक्ती पण ती असते संधी. तर हे आता कसं ठरवायचं आहे हे आपण ठरवायचं. पण मुळात एक नक्की की आपली आपण सुटका करायची म्हणजे जर एखाद्याला बांधून ठेवलेला असेल तो तडातोडी करून ते एकदम बाहेर पडायचा प्रयत्न करतो. चुकून जगावे हा सुद्धा एक मार्गच आहे त्याचा. जाऊ दे सगळं असं म्हणून काही काही वेळेला मनुष्य कंटाळून गेला म्हणजे म्हणत नाही का आता जाऊ सगळं, काही कुठं जात नाही काय, सकाळी उठली की पुन्हा सकाळपासून सोड होतच काही येईलच नाही. ती सगळी माणसं सोडून द्यावी तसं वाटतं घरातली, कोणी काही नको आपल्याला असं. पण ते काय नाही, थोड्या वेळानंतर भूक लागली म्हणजे मग जेवायला येऊन बसतो आजची परिस्थिती आहे. तसं काय करणार. ही माणसाची अवस्था आहे. कितीतरी वेळा माणसांचा राग येतो, मनाप्रमाणे वागत नाही. कुठं जातो कुठं जात नाही. तर तिथं गेलं तर काही वेगळी माणसं आहेत का दुसऱ्या गावात. तिथेच परिस्थिती होणार. माणसं बदल्या मागत नाहीत का. आमच्याकडे नोकरीतल्या माणसाला चांगलं माहिती आहे, मला इथं नको बरं तिथं नको बरं दुसरीकडे दुसरीकडे जातात. तिथं गेली की तिथली कटकट सुरू झाली म्हणलं त्याच्यापेक्षा ती बरी होती का इथं भलतीच माणसं असं वाटतं. म्हणजे अशा पद्धतीनं चुकवून जगता येत नाही. बदली करून घेणं हा चुकून घेण्याचा एक मार्ग आहे, पण तो त्याने चुकत नाही तुमचं ते तुम्हाला तुमच्या वाट्याला येतच. तर असं आपले प्रयत्न आहेत. तर ते त्याच्यात सक्तीची गोष्ट कोणती आहे तर कर्म माणसाला सक्तीची गोष्ट आहे. म्हणून मनुष्य काय करतो काहीतरी करायला पाहिजे ह्याबद्दल असं त्याला वाटतं. ते काय करायचं हे लक्षात येत नाही पण करायला पाहिजे एवढं लक्षात येतं. म्हणून जे करण्याचे मार्ग करतो ते 4थ्या 5व्या 6व्या अभंगामध्ये आहे. ज्याला वाटे करीन कर्म, त्याला असं वाटतं की मी आता काहीतरी करीन आणि आता कशी सुटका करून घेतो. बघा परमार्थात सुद्धा मी करीन असं वाटतं. जेव्हा बघा कसं मी यातून सुटकतो आणि मी कसा देव मिळवतो वाटत असेल. ज्याला वाटे करीन कर्म सांभाळेन अवघा धर्म. कारण धर्म हा त्यातून सुटण्याचा एक मार्ग आहे. म्हणून धर्ममार्गाने मी राहीन आणि मी हे गाठीन बरोबर. तर त्याला गाठी अहंकार. बांधणारा चोर थोर चोर बरे. भुरटी जशी चोरी असते तर भुरटी चोरी परवडली. हा जीवानेशी चोरणारा चोर आहे. तर त्यामुळे हा बांधणारा चोर थोर समाजाची सेवा करता मानवपेक्षा आता. किती प्रकाराने मनुष्य कर्म करून यातून सुटायचा प्रयत्न करतो तर तो सुटत नाही. हे साधं कर्म करतं, धर्माचं कर्म करतो, त्यांना अहंकार कसा बांधतो हे पाहिलं. समाजाची सेवा करून स्वतःला असं वाटतं की सेवेनी कवेनं पण मी उद्धरेन, सेवेनी कवेनं पण सुटेन. पण सेवा करताना मान वाटायला येतो
उपेक्षा वाटायला येते. काय येते सांगता येत नाही, काहीतरी वाटायला येतं. सेवा करता करता सुद्धा कुठे इतका मान मिळतो की त्या मानातच अडकायला होतं. म्हणजे आपल्या लक्षात येतं आपण कशासाठी सेवेत पडलो होतो. म्हणून सेवेत कशासाठी पडलो, सुटण्यासाठी. ते सेवेत पडला म्हणजे प्रपंचात पडला म्हणजे पडला असतो. तसं ते एखादा उमेदवार पडल्यासारखी अवस्था होते आणि सेवेत पडतो मनुष्य आणि तो फार आडवा होतो. कारण लोक एवढा मान देतात की त्याला असं वाटतं की बस इथेच बरं आहे. म्हणजे तो मूळ आला होता तो खरं सेवेच्या मार्गाने सुटण्यासाठी आला होता बरं का. ते आपल्याकडे नाही का की काय जीवसेवा वगैरे अमुक ते करण्यासाठी आला होता. पण त्याचा विसर पडतो, एवढा मान मिळतो. हा मान सुद्धा माणसाला म्हणजे निसरड आहे अक्षरशः. कधी पाय सटकला कळत नाही, आपटल्यावरच कळतं नंतर. तर ते ज्या वेळेला जन्माच्या अंतकाळ येतो तेव्हा लक्षात येतं अरे आपण ह्यात अडकलो. दुसरी उपेक्षा. काही ठिकाणी तसं होतं, काही ठिकाणी उपेक्षा वाटायला येते. मी एवढं करतो पण कोणी दाद घेत नाही असं वाटतं. म्हणजे पुन्हा सेवेने पुन्हा ही भानगड परत मागे आहेच. मान तरी येईल तर उपेक्षा तरी येईल. ह्या दुसरा मार्ग झाला. आणखीन एक तिसरा काय म्हणायचं तेव्हा बरं, आपण काहीही कुठलेही संबंध वाढवायचे नाही. वाढवायला तर कुणाशी काही संबंध ठेवायचं ठरवलं नाही. एकटे दोघं काय जे असेल ते तेवढ्यानेच जगायचं. कशाची कोणात पडायचं नाही, कोणाचं काय लावून घ्यायचं नाही, काही करायचं नाही. परके येत असे गळ्यात. जर तुम्ही ठरवलं असेल तर परकं गळ्यात येतं. आणि कसं येतं, कुत्र मांजर येऊन सगळं गळ्यात पडतं. काय परक गळ्यात येईल सांगतात ते माणूस म्हणत नाही. मी असे प्रपंच पाहिलेत, कुत्र्यामुळं माणसं अडकलेली बघितलेत. देवाला जायचे, यात्रेला जायचे, दिंडीला जायचे, ह्या आपल्या वारीला जायचे, पण 16 दिवस त्या सांभाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं हा प्रश्न. आता समजा यांना अगदी महाबळेश्वरला जायचं असं एक वेळ कुत्र गाडीत घालून नेता येईल बरोबर, कुत्र काय कळत नाही त्याचं. आता मला सांगा, काही सांभाळायचं नाही ठरवलं, कोणाशी संबंध नाही ठरवलं, माणूस कोणी येत नाही जात नाही घरी, कोणाशी संबंध काही ठेवायचं नाही. उगाच काहीच वाढवावे ना गणगोत काही वाढवायचं नाही असं अगदी पक्क ठरवलेलं आहे. पण हे जे आलेले आहे गळ्यात ते परक आता वास्तविक काय त्या कुत्र्याला काय खरं म्हणजे पण परक गळ्यात येतो असा माणसाचा अनुभव आहे. म्हणजे जर असं जर आपण ठरवलं असेल की गणगोत वाढवायचं नाही तर मांजर येईल का कुत्र येईल का माणूस येईल हे सांगता येत नाही. काहीतरी गळ्यात येईल आणि पुन्हा अडकायला येईल. देणं म्हणे मार्ग शोधा ज्यात नाही कुठली बाधा. आता आपलंच काम आहे. तर असे जे जे मार्ग निघतात त्यातून काय अडचणी उत्पन्न होतात हे आपल्या समोर ठेवले. अशी घरं आपण पाहिली असतील, असे व्यवहार आपण पाहिले असतील, असा स्वतः अनुभव घेतला असेल. आता सध्या रस्त्यात चालत काम करण्याचं काम आहे त्याचं, पण तरी सुद्धा काहीतरी घडतं आणि आपल्याला थांबावं लागतं त्यांच्यासाठी. काहीतरी घडतं, काय घडलं काय माहिती नाही, कोण कोणाचं कोण ते पण माहिती नाही, पण तरी सुद्धा चौकशी करावीशी वाटते. काहीतरी काय चाललंय ते बघावं असं वाटतं. तो भले अपघात असू दे, भले काय चांगला असू दे, काय असू दे, मिरवणूक बघून थांबला काय ना अपघात बघून थांबला काय, थांबला तो थांबला असं शेवटी. तर तसं काय गळ्यात येतं हे सांगता येत नाही. त्यात कोणीतरी ओळखीचा माणूस दिसतो, मग विचारतो काय झालं काय झालं. ते गेला तिकडं तो बरा अर्थ असतो त्याचा. ते काय गळ्यात येईल आणि मनुष्य अडकेल हे सांगता येत नाही. म्हणून आपल्याला असा मार्ग शोधायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठली बाधा नाही. हे प्रत्येक मार्ग करायला जातो तिथं बाधा आहे. तिथं मानाची बाधा आहे, उपेक्षेची बाधा आहे. कृष्णमूर्तींच्या याच्यामध्ये आपण पाहिलं असेल, मागे मी रेफरन्स पण दिला होता आपल्याला, त्यांची कमेंटरीज ऑन लिव्हिंग म्हणून जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये भेटायला आलेल्या असंख्य माणसांचे वृत्तांत लिहून ठेवलेत त्यांनी. शब्दशः जसं झालं तसं. कृष्णमूर्तींना वाईट म्हणाले तरी लिहून ठेवले. तुम्ही म्हणता त्या तथ्याने ते लिहून ठेवले. त्याने असं म्हटलं की तुम्ही म्हणता त्या तथ्याने चालेल, जसं झालं तसं लिहून ठेवले. त्यात अशी समाजसेवा करणारी माणसं आली ती आयुष्याच्या उत्तरार्धात आहेत, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. आता त्यांची कुणीतरी सेवा करायची गरज आहे, त्यावेळेला कोणी येत नाही. ते म्हणतात आता काय असं झालेलं आहे त्यांचं. अशी माणसं आलेल्याची घटना आहे त्याच्यात की त्यांनी खूप सेवा केली, पण आता त्यांना ज्या वेळेला त्यांना स्वतःला गरज आहे, दांत होणार आहेत म्हणा किंवा परस्वदिन झाले म्हणा, शरीराने झाले म्हणा, तर त्यावेळेला आता त्या माणसांना यांची उपयुक्तता राहिली नाही. ते सगळ्या संस्था बाजूला राहिल्या. आता कोण नाही, आता कोण, आता जे गुरु कोण प्रार्थना करायला काय ते असेल तेच, आता कोण नाही, ही अवस्था माणसाची येते. असे ही प्रत्यक्ष झालेल्या घटनांचे भेटलेल्यांचे वृत्तांत आहेत. त्यावरनं कल्पना येईल की किती मार्ग आहेत. सगळे मार्ग आपण चालून बघावेत, त्याबद्दल प्रश्न नाही, पण प्रत्येक मार्गात काय बाधा आहे एवढं लक्षात घेऊन काय तो मार्ग चालवा. तुम्ही ऐकावी सज्जनी, ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. ज्याला वाटे करीन कर्म, सांभाळीन अवघा धर्म. ज्याला वाटे करीन कर्म, सांभाळीन अवघा धर्म. त्याला गाठी अहंकार बांधणारा चोर
हे सगळे विचार करून चाललेले मार्ग आहेत की कर्म करण्याचा प्रयत्न केला, योग्य करण्याचा प्रयत्न केला, सेवा करण्याचा प्रयत्न केला, धर्म सांभाळण्याचा प्रयत्न केला, हे सगळे केले. धर्माच्या मध्ये खरं सांगायचं तर आश्रम घालून देऊन माणसाला बरोबर मुक्त करण्याची व्यवस्था आहे. ही एक आश्रम व्यवस्था झाली. धर्माच्या खूप व्यवस्था आहेत तर त्याच्यामध्ये ते आहेत, पण ते करणारा अहंकारी होईल का नाही याची व्यवस्था त्याच्यात नाही आहे. ते त्याला परमार्थच सावध करेल आणि त्याचा अहंकार होईल तो अडकेल की नाही हे सांगता येत नाही. ती व्यवस्था इकडेच आहे किंवा त्याचा विचार वेगळाच करावा लागतो. तर हे झालं विचारपूर्वक केलेलं आहे. आता वाढवावे ना गणवत, ठीक आहे, नाही वाढवलं गणवत तर आनंदाने राहावं, पण मग काय करावं माझ्या वेळेला प्रश्न पडतो. म्हणजे चांगले मार्ग शोधून काढले. आता काहींचा विचार असा असतो इतकं विचार करून त्यापेक्षा जगूच नाही, असं काहीच विचार करा, जसं येईल तसं जा, काय होईल ते होईल, जरी राहावे बेफिकीर तरी वणवण ना चुकणार. बेफिकीर आहे म्हणून घरात बसल्यानं आयुष्यामध्ये सगळं चालले असं होणार नाही. वणवण करावीच लागेल. कोणी येईल आणि काय करायला लागेल हे चालतच नाही, तर वणवण ना चुकणार. जरी बेसावध व्हावे नक्की लागे पुन्हा यावे. हा परिणाम ठेवलेलाच आहे, पण तरी सुद्धा तो थोड्या काळाने घडणार आहे. बेसावध होऊन काय करता येईल तर बेफिकीर राहायचं ठरवले ना, मौजे ल्यावे खावे प्यावे, आनंदाने राहा, ल्यावे खावे प्यावे, वस्त्र घालावे आनंदाने, त्याची चैन करावी, खाण्याची चैन करावी, पिण्याची चैन करावी, या सगळ्या मार्गाने चैनी कराव्यात. पण शेवटी देह थकतो. चैन शेवटपर्यंत चालत नाही. डॉक्टरांच्याकडे जायची वेळ येतीच, पण ते सांगतात आता जरा कमी करा, काय काय असेल ते सगळं अमक्या प्रमाणात करा, या वेळेला करा, या वेळेला करू नका, हे असं आहे तसं आहे, आता हे चालणार नाही, हा पदार्थ उपयोगी नाही, अमकं नाही तमकं नाही. शेवटी देह थकतोच ना. शेवटी खाण्याची मर्यादित मनुष्याचं धड असलेलं धाकट असलेलं देह पोट भरलं की थकतो. तो म्हणतो नको आता जेवायला. आवडीचा पदार्थ केला तरी शेवटी मनुष्य म्हणतो ना की आता भास, हे शेवटी त्याच्या तोंडातून येतच. हे जर धड धाकट देह असताना येतं, तर जर मी बेफिकीर राहिलो आणि जर मी मौजे, ते सुद्धा मौजूमजेने राहायचं ठरवलं, बेफिकीर राहायचंय, कशाचे विचार करायचं कारण नाही, ते मार्ग नको, ते बाधा नको, ते पुनर्जन्म नको, काय नको, काय मी कशाचा विचार करणार नाही, असं राहून जायचं ठरवलं असेल तर देह थकेल आणि दीन व्हावं लागेल. त्यावेळेला दिनवाणेपणा येतो. मग माणसाला म्हणजे दिनवाणेपणा येतो. सगळी ठेच लागली तर दुसऱ्याचा हात धरल्याशिवाय पुढे पाऊल नाही टाकता येत माणसाला. इतकी दिनवाणेपणा असतो. पदार्थ खाल्ला तर आमका खाल्ला तर पुन्हा पोटाचा त्रास झाला तर माणसाला उचलून न्यायची वेळ येते. इतकी त्यांची अवस्था माणसाची होते, वाईट होते. आपण पाहतो की देह थकतो. शेवटी तुम्ही जरी समजा कितीही बेफिकीर राहायचं ठरवलं असलं तरी निसर्गाचे नियम चुकलेत का? पहिल्यांदा सुमारे म्हटलं ना, काळ आहे तो आपल्या मागे लागलेला आहे, तर त्याचे विकार आहेत, त्याप्रमाणे विकार जरा वृत्ती येणारच. मग ते आलं की तरी तुम्ही जागावर बसणारच ना. म्हणजे याही बेफिकीर राहण्याच्या मार्गाने सुद्धा हे सगळं असं राहून देह थकत नाही असं होत नाही. कुठल्या तरी मार्गाने देह थकतो. प्रत्येकाचं एक सगळ्यांनाच डोळ्याला दिसत नाही असं होतं असं होत नाही. पण कोणाला कानाने ऐकू येतं कमी येतं, कोणाला देहाने कमी येतं, कोणाला पोटाने तक्रार होते, काय कशाची होती कोणाकडे, पण देह थकतो एवढी गोष्ट खरी. थकतो 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 आणि किती स्टॅमिना आहे आपला रगायचा तेवढा किंवा किती प्रारब्ध राहिले तेवढं जात. शेवटी ते वाटायला येतच ना. मग ह्या एक मार्ग झाला की मौजेनं ल्यावं ख्यावं प्यावं, कशाचाही विचार करू नये असं जर जगायचं ठरवलं तर देह थकता दीन व्हायची वेळ येते. अक्षरशः दुसऱ्यावर, शेजाऱ्यावर, कोणावर तरी हात मारून राहायची वेळ माणसावर येते. असंख्य माणसं अशी आहेत, कोणाकडे बघायचं कारण नाही, कुठे जाल त्या गल्लीत दिसतील. मौजेने राहायचं ठरवलं तर शेवटी कोणावर तरी अवलंबून राहायची वेळ येते. ही अवस्था माणसाची आहे. त्यामुळं तो बेफिकीर राहण्याचा पण एक मार्ग आहे. पण तो मार्ग काय करतो हे दाखवलं. आता पैसा प्रतिष्ठा जोर तोवर पाहुण्यांची अर्धार. पैसा प्रतिष्ठा आहे तोपर्यंत ते कशात तरी सापडले म्हणजे आमचा त्यांचा काही संबंध नाही म्हणतो. ओळख सुद्धा दाखवत नाही मनुष्य. समजा काहीतरी चुकून त्याच्या वाट्याला आलं, काय केलं काय वाट्याला आलं आपल्याला माहिती नाही, काहीतरी झालं समजा, तर ते आमचे लांबचे नातेवाईक एरवी अगदी आमचं त्यांचं अगदी बरोबर म्हणजे जाणे रोजचे आमचे संबंध वेगळेच. आधी त्याला हे मिळू दे की पुरस्कार मिळू दे की कसला तरी, की असं वाटतं की बस आमची काय अगदी सकाळ संध्याकाळ दोनकडे यांची मैत्री असावी असं दाखवतात. आणि तेच त्यांच्यावर काहीतरी बालंट आलेलं कुठेतरी पेपरमध्ये आलं की गपचूप तिकडे त्या फिरकत त्या बाजूला काय फोन आला तरी मी नाहीये म्हणून सांगतात. इतकं नको वाटतं. पैसा आणि प्रतिष्ठा म्हणजे हे त्याचे फक्त उदाहरणं म्हणून दिलीत, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. पैसा प्रतिष्ठा जोवर तोवर पाहुण्यांची अर्धार. ही अर्धार जी आहे अशी वाटते ती केवळ त्याच्यासाठी आहे
ते प्रतिष्ठेसाठी आहे, पैशासाठी आहे, अशा तऱ्हेच्या गोष्टींसाठी आहेत, त्यांना त्या सुखाच्या आहेत म्हणून ते करतायत. येरधार दीन म्हणे दाणे नुरती भावृती का सोबती. हे जे सोबती आहेत आपल्याला असं वाटतं ते जवळचे दाणे. आज आपण दुसऱ्याची सेवा करतो मान्य आहे, सेवा करायची ताकद अंगामध्ये आहे म्हणून हे सोबती जमलेले आहेत, म्हणून सेवा आहे, म्हणून सोबती आहे, म्हणून सगळं आहे. पण तुम्ही जर ते करू शकत नसला, दाणे याचा अर्थ असा नाही की काही केवळ अन्नधान्याचं आहे. जे तुम्ही देऊ शकता, जे दुसऱ्याला हवं आहे अशी जी गोष्ट आहे ते दाणे. जे तुम्ही देऊ शकता, तुम्ही बुद्धीने देऊ शकता, शरीराने देऊ शकता, कष्टाने देऊ शकता, घरदार आहे म्हणून देऊ शकता, काही कुठल्याही मार्गाने यातलं जर तुम्ही उद्या काही देऊ शकणार नसला तर येणारा आपोआप थांबतो. दाणे नुरती भावृती का सोबती ही माणसाची वस्तुस्थिती आहे. हा दुसरा मार्ग झाला त्याचा. जरी राहावे बेफिकीर तरी वणवण नाचकणार. जरी राहावे बेफिकीर तरी वणवण नाचकणार. जरी बेसावध व्हावे नक्की लागे पुन्हा यावे. जरी बेसावध व्हावे नक्की लागे पुन्हा यावे. मौजल्यावे खावे प्यावे देह थकता दीन व्हावे. मौजल्यावे खावे प्यावे देह थकता दीन व्हावे. पैसा प्रतिष्ठा तोवर पाहुण्यांची येरधार. पैसा प्रतिष्ठा तोवर पाहुण्यांची येरधार. दीन म्हणे दाणे नुरती पावृती का सोबती. दीन म्हणे दाणे नुरती पावृती का सोबती. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी. तुम्ही ऐकावी सज्जनी. तुम्ही ऐकावी सज्जनी. दुसरा मार्ग, एक विचार करून चालला, एक कर्मच टाळून चालला, बेफिकीर राहून चालला, आपोआप होईल जसं होत म्हणला. तसंच हे आहे की तिसरा मार्ग, कोणी करीना विचार कसा आलो येथवर. प्रारब्धाचे चाले खाते अवघे जमती घेते दाते. अक्षरशः घेणारा घ्यायला येतो, देणारा द्यायला येतो. दोन्ही अनुभव आयुष्यात येतात. काही संबंध नसलेला मनुष्य आपल्या घरात आणून वस्तू उतरून जातो आणि ज्याचा काही संबंध नाही तो आपल्या पुढून घेऊन जातो. अक्षरशः हे काय होतं कळत नाही. हे प्रारब्धाचं खातं चाललेलं आहे हे लक्षात ठेवा. वाटे आपण करीतो सारे असं जर वाटत असेल तर प्रसंग येता कळते खरे. मी माझ्या शक्तीनं चालतोय असं जर वाटत असेल तर एका दिवसात त्याची परीक्षा होते लगेच काय व्हायची ती. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठता येत नाही, माणसाला बोलता येत नाही, अशा अवस्थेत. गाणाऱ्यांचं भावत नाही का, गाणारे मोठे गायक असतात, सकाळी उठले की गाजा बसलं काहीही करता येत शून्य. अगदी ह्यांच्या गान सम्राट आहे पण आवाज बसला तर काही चालत नाही. त्यामुळे लगेच कल्पना येते वाटे आपण करीतो सारे असं जर वाटायला लागलं तर प्रसंग येता कळते खरे. म्हणून त्यातना अडकावे हिशेब पुरते होऊ द्यावे. खात्यातला हिशेब आहे वृथा होऊ द्यावा त्याचा व्हायचा असेल तो. जीन म्हणे आता शोधा कधी धांबेला धंदा. ही इथे आपण एका वेगळ्या टप्प्याला येऊन थांबलाच. एकाने कर्म व्यवस्थित करायचा प्रयत्न केला, दुसऱ्याने बेफिकीर राहून कर्म कसंही करायचा प्रयत्न केला. त्याची वस्तुस्थिती पैसा प्रतिष्ठा तोवर पाहुण्यांची येरधार. जीन म्हणे दाणे नुरती उरती का सोबती. आणि मौजे ल्यावे खावे प्यावे देह थकता दीन व्हावे. या अनुभवापर्यंत थांबूच नाही, आधीच विचार करा. कोणी करीना विचार कसा आलो येथवर. कोणी करीना विचार कसा आलो येथवर. प्रारब्धाचे चाले खाते अवघे जमती घेते दाते. प्रारब्धाचे चाले खाते अवघे जमती घेते दाते. वाटे आपण करीतो सारे प्रसंग येता कळते खरे. वाटे आपण करीतो सारे प्रसंग येता कळते खरे. म्हणून त्यात ना अडकावे हिशेब पुरते होऊ द्यावे. म्हणून त्यात ना अडकावे हिशेब पुरते होऊ द्यावे. दीन म्हणे आता शोधा कधी थांबेल हा धंदा. दीन म्हणे
त्याच्यावर व्यवहार करणं किंवा कर्म करणं हे अक्षरशः एक प्रकारची सक्ती आहे. आता त्याचं संधीत परिवर्तन कसं करावं हे पुढच्या भागामध्ये आपण बघूया. आता थांबूया. कुठेतरी आपल्याला वेळेचे घालावं लागेल, जायचंही असते, इतर कामही असतील आपल्याला. तेवढं फक्त हा जो धंदा आहे हा कर्मव्यवहाराचा धंदा आहे, एवढं लक्षात ठेवा. कर्मव्यवहार आहे श्वासोच्छ्वासापासून श्वासोच्छ्वासापर्यंत असं म्हणून काय सांगायला पाहिजे. तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. ज्याला वाटे करीन कर्म, ज्याला वाटे करीन कर्म, सांभाळीन अवघा धर्म. ज्याला वाटे करीन कर्म, सांभाळीन अवघा धर्म. त्याला गाठी अहंकार बांधणारा चोर थोर. त्याला गाठी अहंकार बांधणारा चोर थोर. समाजाची सेवा करता मानवपेक्षा ये हाता. समाजाची सेवा करता मानवपेक्षा ये हाता. वाढवावे नागण गोत परकेत से गड्यात. वाढवावे नागण गोत परकेत से गड्यात. दीन म्हणे मार्ग शोधा ज्यात नाही कुठली बाधा. दीन म्हणे मार्ग शोधा माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी. तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. जरी राहावे बेफिकीर तरी वणवण ना चुकणार. जरी राहावे बेफिकीर तरी वणवण ना चुकणार. जरी बेसावध व्हावे नक्की लागे पुन्हा यावे. जरी बेसावध व्हावे नक्की लागे पुन्हा यावे. मौजल्यावे खावे प्यावे देह थकता दीन व्हावे. मौजल्यावे खावे प्यावे देह थकता दीन व्हावे. पैसा प्रतिष्ठा तोवर पाहुण्यांची येरझार. पैसा प्रतिष्ठा तोवर पाहुण्यांची येरझार. दीन म्हणे दाणी नुरती पावरती का सुबती. दीन म्हणे दाणी नुरती पावरती का सुबती. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी. तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. कोणी करीना विचार कसा आलो येथवर. कोणी करीना विचार कसा आलो येथवर. प्रारब्धाचे चाले खाते अवघे जमती घेते दाते. प्रारब्धाचे चाले खाते अवघे जमती घेते दाते. वाटणे आपण करीतो सारे प्रसंग येता कळते खरे. वाटणे आपण करीतो सारे प्रसंग येता कळते खरे. म्हणून त्यात नाडकावे हिशेब पुरते होऊ द्यावे. म्हणून त्यात नाडकावे हिशेब पुरते होऊ द्यावे. दीन म्हणे आता शोधा कधी थांबेल हा धंदा. दीन म्हणे आता शोधा कधी थांबेल हा धंदा. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी. तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी.